पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांची अमेरिकेत बैठक झाली आणि त्यानंतर दिपके भारतात आले अशी माहिती आपल्याकडे आली आहे। असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। या दोघांच्या भेटीचे फोटो असल्याचा दावाही राऊतांनी केलाय, पण नंतर मात्र राऊतांनी तो फोटो डिलीट केल्यानं नव्या चर्चेंना उधाण आलेलं आहे। बघूया। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीबाबत संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाल्याचं राऊतांनी म्हटलंय। हळूहळू आणखी माहिती येईल, आम्ही सविस्तर मांडू, असंही संजय राऊत म्हणाले। दिपके और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फोटो भेजा है। उसके बाद ये दिपके यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं, उस बारे में जानकारी मैं ले रहा हूँ। तो आपका आरोप क्या है? देखता हूँ अभी आरोप नहीं, मैं आरोप नहीं बोल रहा हूँ, लोगों ने कुछ जानकारी मेरे तक पहुँचाई है। दरम्यान यावर अभिजित दिपके यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय। नाही, जर असं काही नाही, तो फोटो जर त्यांच्याकडे असेल तर मी संजय सरांना खूप रिक्वेस्ट करू की तो फोटो तुम्ही पब्लिक करा, जेणेकरून मला तरी कळेल की कुठला फोटो आहे, कारण की माझी तर भेट नाही झाली। अच्छा, पण असं काही झालं नाही सर, कुठून प्रश्नच नाही। ओके, म्हणजे असं का बोलतात का? तुमचं त्यांचं काही बोलणं नाही, मला वाटतं गैरसमज झाला असेल, कारण की AIच्या मुळे ना आजकाल पाहिलं असेल आपण खूप AI जनरेटेड फोटोज असतात, तर कदाचित ते असू शकतं। कारण की मी ते साधा स्टुडंट आहे, मला कोण ओळखत होतं 15 दिवसाआधी। भाजपनं यावरून संजय राऊतांना टोला लगावलाय। आदित्य ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली असा पण दावा ते करतील। खोट्यांचे ते विक्रमवीर आहेत, असा टोला भाजपच्या नवनाथ बन यांनी लगावलाय। उद्या संजय राऊत असा देखील दावा करतील की आदित्य ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट झाली आणि ते उभाटा गटाच्या विरोधात कटकारस्थान करतायत, असा आरोप आदित्य ठाकरेंवर करायला देखील ते मागे पुढे पडणार नाहीत। ते उद्या असं म्हणतील की उद्धवजी ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट झाली आणि त्या भेटीतून हे दोघं एकत्र आहेत आणि महाविकास आघाडी इंडी आघाडीच्या विरोधामध्ये उद्धवजी ठाकरे आणि नरेंद्र मोदीजी मिळून कटकारस्थान करतायत, असं सांगायला देखील संजय राऊत कमी करणार नाहीत। जळी स्थळी काष्टी पाषाणी जसं कंसाला श्रीकृष्ण दिसत होता, अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊतांना प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदीजी दिसत आहेत। या वादात शिवसेनेने उडी घेतली आहे। हवेत गोळ्या मारणं संजय राऊतांचं काम आहे। आतापर्यंत त्यांचं एकही विधान सत्य झालेलं नाहीये, असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावलाय। संजय राऊतला काय स्वप्न पडतात, तो स्वप्न सकाळी काहीतरी बडबडत असतो। असं काही असेल, त्याच्याकडे फोटो पाठवला असेल तर तो एवढा मोठा डेअरिंगबाज प्रवक्ता आहे, त्यांचे फोटो मीडियासमोर टाका ना। उगाच काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचं आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायची, हे संजय राऊतचं धोरण आहे। म्हणून हे सगळे आरोप बिनबुडाच्या आरोपाला कोणी महत्त्व देत नाही। अरे कसलीच भेट झाली, काय झाली ते त्याने पुरा सादर केलं पाहिजे ना। हवेत गोळ्या मारणं हा संजय राऊतचा मुळात धंदा आहे। कॉकरोच जनता पार्टीनं नुकतंच दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं। आता थेट अभिजित दिपके आणि मोदींच्या भेटीचा फोटोज राऊतांनी ट्विट केलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी